ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकन्नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा पुरतो मारुतिर्यस्य तं वन्दे रघुनन्दनं। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। शुकासारिखे पूर्णवैराग्यजाचे वसिष्ठा परिज्ञानयोगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जयांचा जनी जन्मनामार्थ झाला जयाने सदा वासनामात केला। जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती श्रीराम। जानकी जीवन स्मरण जय जय राम महारुद्र हनुमान की जय। अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य रामानंद प्रह्लाद महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम। परमपूजनीय सद्गुरूंच्या कृपेने आज आपण महर्षी वाल्मिक यांच्या चरित्राचं थोडंसं चिंतन करणार आहोत। महर्षी वाल्मिकींचं चरित्र अगदी एका वाक्यात सांगायचं झालं श्रोते तर वाल्मिकी रामायण हाच त्यांचा खरा परिचय आहे। पण तरी देखील संत महंत आचार्य ऋषी मुनी जे अनेक 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 आमच्या भारतवर्षात होऊन गेले आर्य सनातन वैदिक धर्मामध्ये ऋषीमुनींचं फार एक वेगळं महत्त्व आहे। ऋषयो तो द्रष्टारः ते प्रत्यक्ष सगळं पाहतात द्रष्टार म्हणजे जसं रामचरित्र वाल्मिकींना सगळं दिसलं हो ते ऐकू आपण त्यांच्या चरित्राचा भाग म्हणून ते ऐकणार आहोत। महाभारतामध्ये एक छान सुभाषित आहे श्रोते इतिहास पुराणानी आख्यानानी यानीच इतिहास पुराणानी आख्यानानी यानीच महात्मनांच चरितम श्रोतव्यम नित्यमेवच। फार सुंदर लिहिलं आहे व्यास महर्षींनी की इतिहास पुराण ग्रंथांमध्ये जी थोर पुरुषांची संतांची ऋषींची चरित्र असतात त्यांचं नेहमी नेहमी परिशीलन करावं ते वाचावेत उपलब्ध आहेत। किती मोठी ऋषींची परंपरा आपल्या इथे आहे। वसिष्ठ असोत वेदव्यास असोत जाबाली असोत वामदेव असोत शुकदेव असोत भृगू असोत अत्री असोत अंगिरा असोत किती मोठी ऋषींची परंपरा आहे। आणि या सर्व परंपरेमध्ये वाल्मिकींचं एक वेगळं स्थान आहे श्रोते। महर्षी वाल्मिकींना आद्य कवी म्हणतात म्हणजे मनुष्य रूपामध्ये ज्यांनी जन्म घेतला अवतार घेतला अशांपैकी ज्यांनी काव्य केलं असे पहिले वाल्मिकी आहेत। नसता वाल्मिकी ऋषेश्वर तर आम्हा सकाळची रामकथा समर्थाने म्हणतात। वाल्मिकी ऋषी नसता तरी आम्हा सकाळची रामकथा म्हणून ते आद्य कवीही आहेत। आणि त्यांनी लिहिलेलं रामायण ज्याला आपण वाल्मिकी रामायण म्हणतो हे सकल रामायणांमध्ये हे पहिलं रामायण मानलं जातं आहे ते खरंही आहे। त्याचं कारण असं आहे श्रोते हो की वाल्मिकींचा जन्म हा त्रेतायुगातला आहे आणि वाल्मिकींनी जेव्हा रामायण लिहिलं म्हणजे ऐकणार तो प्रसंग आपण विस्ताराने वाल्मिकी रामायणाच्या आधारेच ऐकणार आहोत। वाल्मिकींनी जेव्हा रामकथेचा विस्तार केला नारदांच्या सांगण्याहून त्यावेळेला प्रभू रामचंद्र अयोध्येमध्ये विराजमान आहेत। प्रभू रामचंद्र अयोध्येमध्ये सिंहासनावर आरूढ झाल्यानंतर वाल्मिकींनी कथा लिहिली आहे। आणि पुढचा जो भाग आहे रामचरित्राचा सिंहासनावर बसल्यानंतरचा ते वाल्मिकींचं भविष्य आहे। ते भविष्य का करू शकतात याची कारणमीमांसा आपण जेव्हा चरित्राच्या त्या ठिकाणी येऊ चरित्रात्मक म्हणून आपण जेव्हा पाहणार आहोत
त्या थोडासा जन्माविषयी आधी विचार केला पाहिजे. वाल्मिकींच्या जन्माच्या पुष्कळ कथा आहेत. एक वाक्यता, एक सूत्रता संशोधकांमध्ये, विद्वानांमध्ये नाही आहे, कारण काळ जुना आहे. त्यावेळचे काही पुरावे, कागदपत्र काही उपलब्ध असण्याची शक्यता नाही. पण स्वतः वाल्मिकींनी जे सांगितलं आहे की मी प्रचेतसाचा पुत्र आहे आणि त्यांचं नाव रत्नाकर असं आहे, असं वर्णन आहे. रत्नाकर आहेत. त्यांच्या पूर्व आयुष्यातला प्रसंग विस्ताराने सगळ्यांना माहिती आहे. चांगल्या घराण्यातले आहेत. प्रचेतसाचे ते 10वे पुत्र आहेत. संस्कारित आहेत. परंतु पुढे त्यांचा संस्कार, त्यांची वाढ एका भिल्लिणीच्या घरी झाली आदिवासी प्रांतामध्ये, आणि त्यामुळे तिथे दैन्य, दारिद्र्य, दुःख यांचा सतत सामना. पुढे विवाह झाला, अपत्य झाली बरीच, आणि मग कुटुंबाचं पालनपोषण करण्यासाठी त्यांना काही व्यवसाय इत्यादी नसल्यामुळे ते कुमार्गाला लागले असं वर्णन आहे. ह्या कथेला बहुतेकांनी मान्यता दिलेली आहे. त्यांच्या जन्माच्या अजूनही काही कथा आपल्याला ऐकायला, वाचायला मिळतात. पण एखादी ग्राह्य धरावी. आपल्याला त्यांच्या जन्माविषयी काही फार संशोधन वगैरे करत नाही बसायचं. आपला त्यांच्या कार्याविषयी, त्यांच्या चरित्राविषयी थोडक्यामध्ये ह्या चिंतनाचा फक्त एकच उद्देश आहे. कोणी अजूनही विस्ताराने मांडू शकेल. आपण आपल्या उण्यापुऱ्या एक तासामध्ये साधारण मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत. पण अजून कोणी विद्वान, साहित्यिक, संशोधक विस्ताराने 7 दिवसही सांगू शकते. परंतु मला माझ्या सद्गुरूंची जी प्रेरणा आहे त्याप्रमाणे वाल्मिकी ऋषी म्हणा किंवा अन्य काही ऋषींचंही चिंतन आपण पुढे करू. जसं पराशर आहे, वाल्मिकी आहे, व्यास आहेत, शुकदेव आहेत, कितीतरी आहे. सगळं उपलब्ध आहे. सगळं उपलब्ध आहेत. मुख्य म्हणजे सर्व संतांचं, ऋषींचं चरित्र खरं म्हणजे त्यांच्या वाङ्मयातच मिळतं. ते त्यांचं खरं चरित्र आहे. त्या कर्तृत्वाने, जसं रामदास स्वामींच्या दासबोधामुळे त्यांची कीर्ती आहे, माऊलींच्या ज्ञानेश्वरीमुळे माऊलींची कीर्ती आहे, वगैरे वगैरे. पण ते सर्वांना वाचण्याची प्रेरणा व्हावी, आणि म्हणून मी हे काय आपल्याशी आजच्या भाषेत म्हणजे शेअर करतो आहे. थोडक्यात शेअर करतो आहे संक्षेपाने. पण विस्ताराने आपल्याला ऐकायचं, वाचायचं असेल तर आपण तसे ग्रंथ आणावेत, वाचावेत. आणि एक नक्की की जे आपल्याला कळलं, आकलन झालं, ते सगळ्यांना इतकं वाचायला मिळत नाही ठिकठिकाणी. श्रवणायापी बहुभिर्यो न लभ्या, अशी श्रुती आहे कठोपनिषदे. श्रवणार्यापी बहुभिर्यो न लभ्या. पुष्कळांना श्रवण माहीत कानात पडत नाही, ग्रंथांची नावं माहीत नसतात, ऋषींची चरित्र आम्हाला कुठे मिळतील याचा अंदाज नसतो, माहिती नसते. त्यांना सहज उपलब्ध व्हावी. त्यामुळे ह्या चिंतनातून वाल्मिकींचं चरित्र संक्षेपाने जे आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न मी करणार आहे सद्गुरूंच्या कृपेने, त्यातून जर कोणाला अशी प्रेरणा झाली की मी विस्ताराने वाचलं पाहिजे तर त्यांनी वाचावं. आणि वाल्मिकी ऋषींच्या चरित्राच्या श्रवणानंतर खरं म्हणजे सर्वांना मुळातलं वाल्मिकी रामायण वाचायची इच्छा होईल. वाल्मिकींना ब्रह्मदेवाचा एक आशीर्वाद आहे. आपण जेव्हा कथेत येऊ तेव्हा विस्ताराने ऐकू. ब्रह्मदेवांचा एक आशीर्वाद आहे की महर्षे तुम्ही खूप छान कथा लिहिणार आहात. नारदांनी सांगितलेली माझा आशीर्वाद आहे की कथा खूप काळ टिकेल. तसंच कथा तर टिकेल, परंतु त्याचबरोबर हे वाल्मिकी तुम्हालासुद्धा जरी तुम्ही ब्रह्मस्वरूपी लीन झाले, रामपदी लीन झाले, तरी पुन्हा पुन्हा खाली येता येईल, वरही जाता येईल. याचा अर्थ पुन्हा पुन्हा मनुष्य देह तुम्ही स्वतःहून घेऊ शकाल ईश्वराच्या योजनेप्रमाणे. म्हणून एक सांप्रदायिक श्रद्धा अशी आहे की वाल्मिकी ऋषीच पुढे हे तुलसीदास जे झाले, आणि पुढे अवधी भाषेत त्यांनी लिहिलेलं रामचरितमानस ही कथा आपल्या सर्वांना माहिती आहे. ती तुलसीदासांनी लिहिली. कारण वाल्मिकींचं सगळं रामायण हे संस्कृतमध्ये आहे त्रेतायुगातलं. ते पुढच्या काळात अनाकलनीय आपण नाही म्हणणार, पण त्याचे अधिकारी श्रोते कमी राहिले, वाचक कमी राहिले. संस्कृत भाषेचा तेवढा आता प्रभाव राहिला नाही, लोप होत चालला, प्रचार होत नाही आहे. त्यामुळं अवधी भाषेमध्ये लिहिलं. आमच्या इकडे एकनाथ महाराजांनी भावार्थ रामायण लिहिलं. संपूर्ण भारतवर्षाचा विचार जर आज केला तर 200 प्रकारची रामायण उपलब्ध आहे, त्याचं वर्णन आहे. दक्षिण प्रांतामध्ये कबंध रामायण प्रसिद्ध आहे, बंगाल प्रांतामध्ये कृत्तिवास रामायण प्रसिद्ध आहे. असे अनेक अनेक रामायण आहेत. पण या सर्व रामायण कथांना मूळ आधार जर काही असेल तो वाल्मिकी रामायण आहे, म्हणजे वाल्मिकीच आहे. म्हणून समर्थांनी वर्णन केल्यानं वाल्मिकी ऋषी नसता तर आम्हास कैची रामकथा, ही अतिशय सत्य कथा आहे.
आणि तसं लिहिलं आहे सगळ्यांनी. वेदव्यासांनी पण रामायण कथा लिहिली आहे. ती अध्यात्म रामायण नावाने प्रसिद्ध आहे. त्यांनी त्यात उल्लेख केला की मी सगळं वाल्मिकींच्या रामायणाच्या आधारे, कारण वेदव्यास द्वापर युगातले आहेत, वाल्मिकी त्रेतायुगातले आहेत. सर्व रामायणकर्त्यांना त्यांच्या त्यांच्या ग्रंथांना आधार मात्र वाल्मिकींचाच आहे. एवढंच फक्त बोलतो. पुढे येऊ आपण. विस्ताराने कथा काही आपल्याला ऐकायची नाही. वाल्मिकींचा जन्म झाल्यानंतर आणि वाल्मिकींचा जन्म यात मात्र एक वाक्यता सर्व कथांमध्ये आहे. ज्या ज्या कथा उपलब्ध आहेत त्यामध्ये एक वाक्यता नक्की आहे की वाल्मिकी ऋषींचा जन्म हा अश्विन शुद्ध पौर्णिमेला झाला, म्हणजे कोजागिरी पौर्णिमेला झाला असं वर्णन आहे. अनेक ठिकाणी अनेक मंदिरांमध्ये प्रांतांमध्ये विशेषतः उत्तर भारतामध्ये हा साजराही करतात. वाल्मिकींचा जन्म कोजागिरी पौर्णिमा करतात साजरा. आधी बोललं आपल्याला की बालपणीत त्यांना थोडे कुमार्गी लागल्यामुळे लूटमार इत्यादी करायला लागले. कुटुंबाचं पोषण करण्याकरता ते करतात हे मुलं पुरुष काय आहेत, आणि त्यामुळे वाटसरूला धरायचं, त्याचं धन लुबाडायचं आणि त्याच्यावर आपला प्रपंच चालवायचा. आणि त्यांच्या जीवनामध्ये हे सगळं सुटावं ही ईश्वराची योजना. त्यामुळे त्यांना आता सत्संग मिळणार आहे. सत्संगाने काय होऊ शकत नाही. सदा संगती सज्जनाची धरावी. समर्थांनी दासबोधात एक वर्णन केलं. अनेक ओव्या आहेत सत्संगाविषयी बोलणाऱ्या, सर्वच ग्रंथात बोललेलं आहे. एके संगतीने तरती, एके संगतीने तरती, एके संगतीने बुडती, या कारणे सत्संगती बरी पहावी श्रीराम. आणि ती नारदांना सत्संग झाला. सत्संगाने काय होत नाही. नारद भेटले, यांनी नारदांना अडवलं. त्यांच्याजवळ तर काहीच नाही, तंबोरा आहे, शेंडी आहे डोक्याला, आणि अखंड नारायण नारायण करत विश्वात फिरतात. त्यांना काही दुसरा उद्योग नाही. त्यांना आधी यांचं नाव वाल्ह्या कोळी असं होतं, माहिती आहे. वाल्याचा वाल्मिकी झाला, आपल्याला कथा सगळी माहिती आहे, विस्ताराने काही बोलायचे नाही. पण वाल्या कोळी त्याला म्हणायचे. त्यांनी अडवला. वास्तविक काही कोळी नाही आहे, वाढले तिथे म्हणून कोळी म्हणतात त्यांना. हे ब्राह्मण कुलातले आहेत, पण अडवलं. नारदांनी विचारलं मला का अडवलं. म्हणजे तुमच्यापाशी काही द्रव्य असेल तर द्या मला, माझा ह्याच्यावर प्रपंच चालतो, कुटुंबाचं पालन पोषण मी या द्रव्याने करतो, द्या मुकाट्याने. ते म्हणाले, नारद महर्षी म्हणाले माझ्याजवळ तर काहीच नाही. हा एक तानपुरा आहे, चिपळ्या आहेत आणि मुखात नारायण नारायण आहे, मी काय देऊ शकत नाही. पण तू थांब, मी तुला एक फक्त प्रश्न विचारतो. किती दिवसापासून करतोय. तो म्हणे मी बालपणापासून करतोय. असं म्हणतात की पापांचे अनेक रांजण भरले. पण जयाचे निनामे महादोष जाती, जयाचे निनामे गती पावी जेती, जयाचे निनामे घडे पुण्य ठेवा, प्रभाते मनी रामचिंतित जावा. हे झालं त्यांच्या जीवनात नारदांच्या भेटीमुळे. विचारलं तू घरी देतोस कुणासाठी. कुटुंबाच्या लोकांसाठी. एक गोष्ट लक्षात घे, दुसऱ्यांचं धन लुबाडणं, जबरदस्तीने लुबाडणं, वाटसरूंना अडवणं, याला पाप म्हणतात. पाप पुण्य तुला मी समजून फार नाही सांगत, पण याला पाप म्हणतात. आणि पापाचं फळ दुःख असतं, ते भोगावं लागतं. जर तू तुझ्या कुटुंबातल्या लोकांसाठी हे धन लुबाडतो आहेस असं म्हणतो आहेस, तू एक काम कर, मी थांबतो इथे. तू कुटुंबात जाऊन आपल्या पत्नीला विचारून ये की मी तुमच्यासाठी कमावतो, तेव्हा माझ्या पापाचे धनी व्हाल का, तुम्ही वाटेकरी व्हाल का, माझ्या पापकर्माचे वाटेकरी तुम्ही व्हाल का, विचारून ये. मी थांबतो इथे. त्याला काही विश्वास वाटला नाही. मी येतो म्हणे विचारून, पण तुम्ही पळून जाल, मला काही भरोसा नाही. ते म्हणे अरे मी नाही पळणार, मी नारायण भक्त आहे, मी नाही पळणार. पण असं वर्णन सगळ्या चरित्रकारांनी केलं आहे की वाल्मिकींनी म्हणजे वाल्या कोळ्यांनी त्यांना झाडाला बांधून ठेवलं. नारद म्हणाले ठीक आहे, जशी प्रभूची इच्छा. नारायण नारायण करत बसले. घरी आले, सगळ्यांना विचारलं, विशेषतः पत्नीला, की मी असं करतो आहे, त्यांनी पाप घडतं आहे असं मला नारद ऋषींनी सांगितलं, तर माझ्या पापात तुम्ही सहभागी व्हाल का. त्या सगळ्यांनी कानावर हात ठेवले. शिव शिव आम्ही नाही होणार, ते तुमचं तुम्ही पहा म्हणे. आमचं पोट भरलं जातं, तुम्ही लुटालूट करता का, कोणाला मारता का काय, तुम्ही धन लूट, आम्हाला नाही माहिती. आम्ही काही तुमच्या पापाचे वाटेकरी होणार नाही. पश्चात्ताप झाला, डोळे उघडले की मी ज्यांच्यासाठी हे करतोय, धनसुत मम जाया ह्यातुनी लक्ष काढी, असुनी सकळ स्वार्थी नाकळे काय गोडी, फुकट गमविले मी आयु घेवो निजन्म, श्री सद्गुरु रामानंद तुम्हा प्रणाम. आमच्या सद्गुरु प्रल्हाद महाराज खूप छानपणे म्हणायचे. सद्गुरु रामानंदांचा अष्टक आहे, धन सुत मम जाया यातनी लक्ष काढी. आणि
वाल्या कोळ्याचं ते लक्ष निघालं. वाईट वाटलं, अरे 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 यांच्यासाठी करतोय. असुरी सकळ स्वार्थी आहेत, माझ्या पापकर्माचे सहभागी होणार नाही आहेत. आला मनात, नारदांना सोडलं, क्षमा, पायावर पडला, ढसा रडायला लागला. अग्नीवर माझी चूक झाली, मी यानंतर काही कर्म करणार नाही, कोणीही पापाचे वाटेकरी व्हायला तयार नाही महाराज. ठीक आहे, तुला उपरती झाली आहे, होय, मला खूप पश्चाताप होते, खूप पाप घडली आहेत, कसा परिहार होईल? ते म्हणे सोपं आहे. चंद्रमौळी भगवान शंकर महादेव ज्या रामनामाचा अखंड जप करतात तू कर, अत्यंत पुण्यवान आत्मा म्हणून जगात प्रसिद्ध होशील. पण अतिशय निष्ठेने तुला इथे म्हणत बसायचं जंगलामध्ये राम राम राम. आता याला राम शब्दच येत नाही, याला फक्त मरा 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 शब्दच माहिती आहे. वर्णन असं केलं आहे, मरा मरेती जपे सर्वदा, मरा मरा मराच म्हणायला लागेल. नारद म्हणाल तरी हरकत नाही. पहा, खूप वेगाने आपण कुणीही मरा 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 म्हणून पहा, त्याचा राम होतच. कितीही वाईट गोष्टी असली तरी सद्गुरूंच्या किंवा संतांच्या सान्निध्यात आल्यानंतर त्याच गोष्टीला चांगलं कसं करायचं हे संत जाणतात. ठीक आहे, तू मरा मरा म्हण. तो म्हणत बसला आणि मग नारद म्हणून तिथून निघून गेले. त्रैलोक्यात भ्रमंती आहे त्यांची. सदा सर्वदा हरिकीर्तन स्वये करी नारायण. म्हणून नारद तोची नारायण बोली येत आहे श्रीराम. सदा सर्वदा हरिकीर्तन ब्रह्मसुत करी आपण. म्हणून नारद तोची नारायण बोली येत आहे श्रीराम. समर्थांची कीर्तन भक्ती निरूपण योगी आहे. सदा सर्वदा हरिकीर्तन निघून गेले. इकडे ज्या वनामध्ये वाल्या कोळी बसला होता, खूप श्रद्धेने नारदांवर श्रद्धा ठेवून, रामनामावर श्रद्धा ठेवून आणि आपल्या पूर्व कर्मांचा पश्चाताप उपरती होऊन तो निष्ठेने बसला. दीर्घकाळ अनुष्ठान केले. अंगावरती वारूळ तयार झालं मुंग्यांचं. आणि संस्कृत भाषेमध्ये वारुळाला वाल्मिक म्हणतात, म्हणून पुढे वाल्मिक नाम त्यांचं झालं असं बोलल्या जातं. उपपत्ती तीच आहे. खूप दीर्घकाळपर्यंत राम राम पुढे राम राम व्हायला लागलं. इतका रामनामाचा दीर्घ जप केल्यानंतर जयाचेनी नामे महादोष जाती. एकेका रामनामाने एक पाप निवृत्त होत गेलं. अतिशय पुण्यवान आत्मा झाला, इतका पुण्यशील. ही कथा इथे संपत नाही, इथे संपत नाही. वाल्मिकींचं चरित्र आपण ऐकतोय. पुढे रामकथा कशी निर्माण झाली, प्रसार कसा झाला, हा सगळा भाग आपल्याला माहिती आहे. तो आहेच वाल्मिकी रामायणामध्ये. आणि आत्तासुद्धा आपण जे वाल्मिकींचं चरित्र पाहतो आहोत, हे त्यांनी स्वतः वाल्मिकी रामायणात लिहिलेल्या पहिल्या दुसऱ्या सर्गातलंच ऐकतो आहोत. त्यानंतर काही काळानंतर नारद पुन्हा त्या वनात आले. बराच काळ मध्ये निघून गेला आणि भ्रमंती करत आले. त्या वनात आल्यानंतर त्यांना वनात राम रामचा ध्वनी ऐकायला यायला लागला. कुठून रामनाम ध्वनी येतो? झाडातून येतो, आकाशातून येतो, झऱ्यामधून येतो, भूमीतून येतो. सगळीकडे शोध घ्यायला लागले आणि जिथे तो स्वर थोडा तीव्र झाला, चांगला ऐकायला यायला लागल्या, एका वारुळापाशी थांबले. आश्चर्य वाटलं, वारुळातून रामनाम ध्वनी. कोणीतरी पुण्यात्मा इथे असला पाहिजे. आणि स्वतः ते वारुळ वाल्मिकींनी आपल्या हाताने उकरलं आणि वाल्मिकींनी समाधी लागली. रामनामाच्या चिंतनात ध्यानामध्ये राम 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 म्हणता म्हणता वाल्याचा वाल्मिकी कधी झालं त्यांनाही कळलं नाही. नारदांनी उठवलं, सावध केलं. सावध हो वाल्मिकी, सावध व्हा. परस्परांना नमस्कार वगैरे केले. श्रोते हो, वाल्मिकी रामायणाची सुरुवातच या प्रसंगाने, वाल्मिकी रामायणाची सुरुवात या प्रसंगाने स्वतः वाल्मिकींनी केलेली आहे. आणि नारदांना मग वाल्मिकी ऋषींनी प्रश्न विचारले आधी, पण आधी त्यांचं वर्णन केलं. दोघांचं वर्णन एकत्र केलेला श्लोक आहे. ओम तपस्वाध्याय निरतम तपस्वीन वाग्विदाम वराम नारदम परिपप्रच्छ भगवान वाल्मिकी ऋषी. तपस्वाध्याय निरतम, यामध्ये निरत असले दोघे उभय पक्षी आहेत. नारदही तपस्वाध्याय करतात आणि याचाही स्वाध्याय म्हणजे जप अखंड झालेला आहे. त्यांना नारदांना वाल्मिकींनी प्रश्न विचारला. नारदम परिप्रच्छ म्हणजे वाल्मिकी मुनी पुंगवम, त्यांनी प्रश्न विचारला की पुढे प्रश्न सुरू आहेत. मग दोघांचं वर्णन करणारा हा श्लोक, पहिला श्लोक वाल्मिकी रामायणातला आहे. त्यांनी विचारले की सध्या
कोन्वस्मिन् सांप्रतं लोके गुणवान कश्च वीर्यवान वगैरे, की सध्या पुष्कळ काळ निघून गेला, त्रेतायुगातली गोष्ट आहे. कोन्वस्मिन् सांप्रतं लोके गुणवान कश्च वीर्यवान, कोण आहे असा एखादा आहे का की जो गुणवान आहे, कीर्तिवान आहे, द्युतिमान आहे, विद्वान आहे आणि अत्यंत आचारशील आहे. रामो विग्रहवान धर्म, असं वर्णन वाल्मिकींनी केलं जे आहे ना, असा कोणी आहे का की धर्माचं अनुष्ठान अगदी परिपूर्ण करणारा. नारदांनी सांगितलं आहे ना, इक्ष्वाकु वंश प्रभो रामनाम जनेशतः. इक्ष्वाकु वंशामध्ये असलेला श्रीराम हा सर्व गुण संपन्न, धर्माचं अधिष्ठान, धर्माची मूर्तीच. विग्रहवान धर्म म्हणजे तो जो त्याचा सगुण विग्रह आहे, शरीर आहे, त्याला धर्म म्हणतात. खूप जिज्ञासा निर्माण झाली, असा आहे कोणी सध्या पृथ्वी तलावर आहे ना, मला त्याचं चरित्र सांगा. आणि मग नारदांनी, आता वाल्मिकी म्हणूया आपण, महर्षी वाल्मिकींना संक्षिप्त रामकथा एका सर्गामध्ये सांगितली. वाल्मिकी खूप नेत्रपुलकित झाले, डोळ्यात पाणी आलं. प्रभू रामचंद्रांच्या जन्मापासून, नवे राजा दशरथापासून, त्याच्या आधीपणपासून संपूर्ण रघुवंशाचं वर्णन करून, प्रभू रामचंद्र रावणाचा वध करून त्यांच्या अवताराचं प्रमुख कार्य, प्रयोजन ते संपूर्ण करून जेव्हा अयोध्ये नगरीत येऊन सिंहासनावर आरूढ झाले, तिथपर्यंत वाल्मिकींना नारदांनी सांगितलं, संक्षेपाने सांगितलं. नारदांचं ते खूप आवडलं वाल्मिकींना, पुलकित झाले. इथे ईश्वराची योजना संपत नाही. नारद नंतर निघून गेले, त्यांचे पूजन केलं, वाल्मिकींनी पूजन केलं, ते तर निघून गेले. आणि आता अखंड रामकथा जी नारदांकडून संक्षेपाने ऐकली, त्याचं चिंतन वाल्मिकी ऋषी करायला लागले, अखंड चिंतन करायला लागले. वाल्मिकी ऋषींचा आश्रम ज्या ठिकाणी सगळं घडतं आहे, तमसा नदीच्या काठावर त्यांचा आश्रम. वाल्मिकींनी तपय तमसा नदीच्या काठावर केलं. त्यांची आणि श्री नारदांची भेटसुद्धा तमसा नदीच्या जवळच झालेली आहे. त्यांच्या नदीजवळ स्वतःचा आश्रम आहे, आश्रमात अनेक शिष्य आहेत, शिष्योत्तम. त्या संपूर्ण शिष्य परिवारामध्ये वाल्मिकींचे प्रमुख शिष्य आहेत भरद्वाज. फार स्वतंत्र चरित्र आहे यांचं, अतिशय निष्ठावंत, पण यांना आपल्या गुरूंविषयी, आपल्या आचार्यांविषयी फार श्रद्धा आहे. वाल्मिकींचा इथपर्यंत आपण चरित्र ऐकलं, श्रोते अजूनही चरित्र पूर्ण होत नाही जोपर्यंत रामकथा त्यांच्या मुखातून येत नाही. ती कशी आली पुढे, कारण अजून तर नारदांनी तर हे नाही सांगितलं तू रामकथा लिहि, त्यांनी फक्त वाल्मिकींच्या प्रश्नाचं उत्तर म्हणून संक्षेपाने प्रभू रामचंद्रांचं चरित्र त्यांना सांगितलं. पण तू लिहि असं नाही म्हटलं. ते लिहिण्यासाठी ईश्वराला प्रगट व्हावं लागणार आहे, कारण वाल्मिकी रामायणाची निर्मिती ही ईश्वरीय कार्य आहे. थोडं विषयांतर नव्हे, विषयाला धरूनच एक मुद्दा अजून बोलतो जो मगा होऊन गेला, की ज्याप्रमाणे वाल्मिकी पुन्हा पुन्हा येतात, जसं गोस्वामींच्या रूपाने आले, तसं आपल्या महाराष्ट्राचं एक भाग्य आहे श्रोते हो, ज्यांना आधुनिक वाल्मिकी म्हणतात. ग दी माडगुळकर त्यांची आणि बाबूजींची, म्हणजे वैकुंठवासी सुधीर फडके यांची युती. आणि गीत रामायण, वाल्मिकी रामायणाच्या काही निवडक प्रसंगावरती जे गदिमांची रचना आहे, गीत रामायण, ती सुद्धा ईश्वराची योजना आहे. हुबेहूब वर्णन आलेलं आहे. आज त्याला काही फारसा आपल्याला तिकडे जायचं नाही, परंतु अजून नारदांनी तर काही सांगितले नाही कथा. एक दिवस वाल्मिकी ऋषी भरद्वाजांना म्हणाले, सकाळची वेळ, ब्राह्ममुहूर्तावर ऋषी उठतात नेहमी, स्नानाला जाऊया तमसेला, ब्राह्ममुहूर्त. आणि दोघंजण स्नानाला गेले. स्नान केलं वाल्मिकींनी. भरद्वाजांनी त्यांना त्यांचे वल्कले इत्यादी परिधान करायला दिले आणि आता स्नान करून परत निघणार. इतक्यात एका वृक्षावर पाहिलं, एक क्रौंच पक्षाचा जोडा, युगुल, दोघे, नर मादी, दोघे ते बसले आहेत. प्रणय विलाप त्यांचा सुरू आहे. आणि वाल्मिकीने ते दृश्य पाहिलं, आवाजावरून ओळखलं की ते एक युगल आहे, पक्ष्यांचा जोडा आहे, क्रौंच पक्षी आहेत. आणि इतक्यात अचानक तिकडनं एक व्याध आला, शिकारी आला. त्याचा जीवननिर्वाह, त्याच्यावर उदरनिर्वाह आहे. आणि त्यांनी त्या जोडप्यापैकी बाण, नर पक्षाला तो बाण लागला.
आणि तो नर म्हणजे मादा खाली जमिनीवर, नर पक्षी जमिनीवर कोसळून पडला. मादा म्हणजे मादी खूप विलाप करते, दुःख करते. तेच दुःख आणि विलाप ऐकून वाल्मिकीचं अंतर कळवळलं, अंतःकरणात करुणा निर्माण झाली आणि त्यांच्या मुखातून त्या व्याधासाठी शापवाणी बाहेर आली. श्रोते, अनुष्टुप छंदात त्यांच्या मुखातून पडलेलं काव्य श्रोते. मा निषाद प्रतिष्ठात्वम, मा निषाद प्रतिष्ठात्वम अगव शाश्वती समाहा यत् क्रौंच मिथुनादेक, यत् क्रौंच मिथुनादेकम अवधी काममोहितम, असा तो श्लोक आहे वाल्मिकी रामायणात. हा श्लोक वाल्मिकी रामायणाचं बीज आहे. वाल्मिकी रामायण पुढे संपूर्ण जे घडणार आहे त्याचा हा उपक्रमाचा श्लोक आहे. ह्या श्लोकावर सगळं वाल्मिकी रामायण शोकवाणी. वाल्मिकींना शोक झाला, विलाप, करुणा आली आणि त्याला शाप तर दिला, पण त्यामुळे त्यांच्या अंतःकरणातून वाणीवर जो श्लोक आला तो भारद्वाज म्हणतात, गुरुवर किती छान श्लोक लिहिला गेला. परत चालल्या आश्रमाकडे, असं कसं झालं, मी का शाप दिला, ही काहीतरी ईश्वराची योजना असावी. वाल्मिकीने हात जोडले, भगवंता तुझीच योजना. आणि खरोखर तसंच झालं. पुन्हा पुन्हा विचार करतात आहे. मा निषाद प्रतिष्ठात्वम अगम शाश्वती समा, पुन्हा पुन्हा श्लोक आठवतात आहे. भारद्वाजी गुणगुणतात आहेत. गुरु आणि शिष्य हे दोघेही तो श्लोक गुणगुणता गुणगुणतात आश्रमात आले. सकाळ झाली होती, पण वाल्मिकी सगळे व्यवहार सुरू आहेत. वेदकुल आहे, गुरुकुल आहे, शिष्य आहेत, त्यांना संथा देणं सुरू आहे, सगळं आहे, गोरक्षण आहे, गायी आहेत, पण वाल्मिकींचं लक्ष सगळं श्लोकामध्ये आहे. ईश्वरी योजना आहे श्लोक. आणि अचानक ब्रह्मदेव प्रगट झाले असं वर्णन. ब्रह्मदेव हे ईश्वर आहेत. ब्रह्मा विष्णू महेशांपैकी कार्यपरत्वे उत्पत्ती स्थिती लयाप्रमाणे 3 देवता आणि ब्रह्मदेव त्या ठिकाणी प्रगट झाले. तिघही आहेत, ते एकत्रच आहेत, प्रगट झाले. ईश्वर प्रगट झाला असं म्हणूया आपण. वंदन केलं वाल्मिकींनी आणि सांगितलं असा असा प्रसंग घडला, माझ्या मुखात हा श्लोक अखंड एकसारखा येतोय, कळत नाही काय येतो इत्यादी वगैरे. ते म्हणाले, वाल्मिकी तुझ्या मनामध्ये अंतःकरणात जो श्लोक आला आणि प्रगट झाला वाणीने, ती माझी योजना आहे. तुझ्याकडून हे व्हायचं आहे, कारण तू इतकं तप केलं आहे रामनामाचं तुझ्या गुरूंच्या म्हणजे नारदांच्या उपदेशाप्रमाणे, त्यामुळे तुझ्याकडून हे होण्याला तू योग्य व्यक्ती आहेस असा ब्रह्मदेवांचा निर्णय आहे. आणि त्यामुळे ब्रह्मदेवांनी त्यांना उपदेश केल्यानंतर की हे वाल्मिकी, तुला आता जी कथा संक्षेपाने नारदांनी सांगितली ना, तू विस्ताराने लिही, ह्याच वृत्तातली, हा छंद आहे, अनुष्टुप छंदातली. त्यामुळे वाल्मिकी रामायण हा ग्रंथ अनुष्टुप छंदात प्राधान्याने आहे. इतर छंद आहेत बऱ्याच ठिकाणी, पण 90% कथा, रामायण कथा, वाल्मिकी रामायण हे अनुष्टुप छंदामध्ये आहे. आणि ब्रह्मदेवानी सांगितलं की तुझी कथा जोपर्यंत या पृथ्वीवरती म्हणजे पृथ्वी आहे आणि नद्या आहेत, तोपर्यंत ही कथा, या कथेला कधी काही होणार नाही, तोपर्यंत टिकेल, शाश्वत स्वरूपाची कथा राहील, असा आशीर्वाद ब्रह्मदेवाने दिलेला आहे. यावत तिष्ठती मेदिनी सरितश्च, यावत तिष्ठती मेदिनी सरितश्च महितले. मेदिनी म्हणजे पृथ्वी, यावत तिष्ठती मेदिनी, सरिता म्हणजे नदी, यावत तिष्ठती मेदिनी सरितश्च महितले तावत रामकथा लोकेषु प्रचलिष्यति. तोपर्यंत रामकथेचा विस्तार राहील, अखंड राहील, कल्पांतापर्यंत राहील, माझा आशीर्वाद आहे. आणि तुला प्रभुरामांचं जे चरित्र नारदांनी सांगितलं ना, ते सगळं तर आठवेलच, माझा आशीर्वाद आहे. पण त्याचबरोबर जे चरित्र त्यांनी सांगितलेलं नाही, म्हणजे प्रभू रामचंद्र आता सिंहासनावर अयोध्येच्या, ते तिथपर्यंत तुला बोलले, पण तुला पुढचं सुद्धा दिसेल, डोळ्यांसमोर दिसेल. प्रभू रामचंद्रांची, जानकी देवींची, हनुमंतांची, लक्ष्मण, विभीषण, रावणाच्या, सगळ्या वानर सेनेच्या सगळ्या हालचाली तुला डोळ्यासमोर दिसतील आणि चक्षुर्वै सत्यम याप्रमाणे तू ती कथा लिहिशील. माझा आशीर्वाद आहे आणि ही कथा कधीही संपणार नाही, असा आशीर्वाद दिला. आणि नंतर ब्रह्मदेवांनी त्या कथेला आणि वाल्मिकींना त्या रचनेसाठी शुभाशीर्वाद दिल्यानंतर ब्रह्मदेव नंतर अंतर्धान पावले असं.
ही वाल्मिकींच्या रामकथेची पूर्वकथा आहे. त्यानंतर रामायणाची निर्मिती आहे. म्हणजे क्रौंच पक्षाचा जोडा, त्याला शाप, अनुष्टुप वाणी, ब्रह्मदेवांचा आशीर्वाद आणि रामचरित्र सगळं चक्षुसमोर दिसेल. उत्तम रचना होईल. मी आशीर्वाद देतो. ब्रह्मदेवाचा म्हणजे ईश्वराचा आशीर्वाद असलेली कथा आहे. आमच्या इथे संत महंत मुनी आचार्य ऋषी कोणीही ज्या रचना करतात ना, त्यांना आपण स्वतः ते केलेलं आहे किंवा मी हे रचलेलं आहे अशी अहंकृती, असा मीपणाचा भाव कधीही नसतो. श्रोते रामदास स्वामींना श्रोते विचारायचे, महाराज दासबोध आपण कसा काय लिहिला? मी नाही लिहिला. भक्तांचे स्वाभिमाने कृपा केली दाशरथे, समर्थ कृपेची वचने तो हा दासबोध श्रीराम. मी नाही लिहिली. ही रामाने माझ्या सद्गुरूंनी त्यांचे राम सद्गुरू लिहिली. वाल्मिकींना ही माहिती आहे की कथा मी नाही, ब्रह्मदेवाचा आशीर्वाद आहे म्हणून. पण त्याच चिंतनात तुला रामांचं सगळं हसणं, बोलणं, युद्ध करणं सगळं आठवेल. सगळ्यांचं सगळं आठवेल. नुसतं आठवणार नाही, डोळ्यासमोर दिसेल. ही ब्रह्मदेवाची वाणी कानात गुंजत होती. वाल्मिकी ऋषी त्यानंतर लिखाणाला प्रत्यक्ष बसले. वर्णन केलंय त्यांनी, स्वतः वर्णन केलेला श्लोक आहे. प्राचीन आग्रेषु दर्भेषु धर्मेणान्वेषते गतिम. प्राचीन अग्रेणु दर्भेषु. प्राची म्हणजे पूर्व दिशेला मुख करून बसले. दर्भाच्या आसनावर बसले. रामांचं स्मरण केलं, नारदांचं स्मरण केलं, ब्रह्मदेवांचं स्मरण केलं. यांच्या स्मरणानंतर नेत्र बंद केले आणि आता वाल्मिकी ऋषींना डोळ्यासमोर ज्याप्रमाणे दूरदर्शन म्हणा, चलचित्रपट आपण डोळ्यासमोरून जातो ना आपल्या, असं सगळं डोळ्यासमोर दिसायला लागलं रामांच्या जन्मापासून. आणि वाल्मिकी ऋषी हळूहळू सगळं लिहितात आहे. आणि मुद्दा आपण एक लक्षात ठेवायचा आहे नेहमीसाठी. असं म्हटलं जातं की सगळी रामकथा हे वाल्मिकींचं भविष्य आहे, पण त्यांनी स्वतः असं नाही लिहिलं आहे. त्यांना प्रभू रामचंद्र अयोध्येच्या सिंहासनावर आरूढ होईपर्यंत कथा नारद बोललेत. तिकडे प्रभू रामचंद्र आरूढ आहेत, ते काय भविष्य नाही आहे. पण आता पुढे ते काय वर्तणार आहेत, ते आपला अवतार कार्य विसर्जन कसं करणार आहेत, समाप्ती कशी करणार आहेत, लवकुशांचे जन्म कसे होणार आहेत, हे मात्र सगळं भविष्य आहे. आणि मग स्वतः वाल्मिकींनी वाल्मिकी रामायणामध्ये ह्या सर्गात पहिला सर्ग संपतो, दुसरा सर्ग संपतो, या ठिकाणी एक श्लोक लिहिला आहे. अनागतं यत् किंचित रामस्य वसुधातले तच्चकारोत्तरे काव्यम वाल्मिकीर भगवान ऋषी. याचा अर्थ असा आहे की जे आत्तापर्यंत प्रभू रामचंद्र जगले ते, आणि तच्चकारोत्तरे काव्य, त्याच्यानंतरचं उत्तर काव्य जे आहे ते वाल्मिकी ऋषींनी लिहिलं, रचना केली असं वर्णन आहे. म्हणजे रामचंद्र आत्तापर्यंत ते जगले ते, आणि आता पुढे त्यांचा अवतार असेपर्यंत, पुढे रामचंद्र फार वर्ष जीवन त्यांना आयुष्य आहे बरं का. आयुष्य म्हणजे ईश्वर आहेत ते, अवतार खूप वर्ष आहेत. तो म्हणजे 11,000 वर्ष रामांनी राज्य केलं त्रेतायुगात असं वर्णन आहे. 11,000 म्हणजे काही संकल्पना वेगळी, आता तिथे आपण जाणार नाही. पण खूप दीर्घकाळपर्यंत प्रभू रामचंद्र अयोध्येच्या सिंहासनावर आहेत. मग त्याच्या हातून नंतर काय आचरण घडणार, काय कृती घडणार, किती अश्वमेध करणार, इत्यादी इत्यादी, हे सगळं जे तच्चकारोत्तरे काव्यम वाल्मिकी भगवान ऋषी हे त्यांनी नंतरचं लिहिलेलं आहे. आणि अत्यंत आनंद वाटला. एकंदर 24,000 श्लोकांची एक दीर्घ संहिता, संस्कृत श्लोकांची, अनुष्टुप छंदातली प्राधान्याने ही वाल्मिकी ऋषींकडून ईश्वरांनी करवून घेतली. ब्रह्मदेवाने तिथे प्रगट होऊन करवून घेतली. आणि वाल्मिकींना स्वतःना छान वाटली की रचना देवा रामा, तू माझ्याकडून करवून घेतली, ग्रंथ समोर आहे. आणि आमच्या इथे एक अशी परंपरा आहे आचार्यांची की ज्यांनी जो ग्रंथ निर्माण करावा, ज्यांनी ज्या ग्रंथाची रचना करावी, त्यांनी तो ग्रंथ पुढच्या पिढीला प्रसारित होण्याकरता कुणाला तरी प्राधान्याने शिकवला पाहिजे. जसं माऊलीने ज्ञानेश्वरी निवृत्तीनाथांच्या आज्ञेने लिहिली, पण सर्व लोकांसमोर नेवाशाला ती सांगितली. समर्थ रामदास स्वामींनी शिवतरगळीत दासबोध लिहिला, शिष्यांना तो सांगत होते. प्रचार व्हावा यासाठी, कारण हे सकळ लोकसंस्था रक्षणीय म्हणून, असं माऊलींची ओवी आहे की हे का करायचं महापुरुषांनी, हे सकल लोकसंस्था
ही पुढे येणारी प्रजा, यात येणारे प्रजाजन, यातली पुरुष स्त्री सगळ्या स्त्रिया यांच्या उद्धाराचं काही साधन त्यांना मिळावं आणि म्हणून संप्रदाय रक्षणासाठी, संप्रदाय वृद्धीसाठी हे दुसऱ्याला दिले पाहिजे. रामदास स्वामींच्या किती प्रसिद्ध ओव्या आहेत पहा. आपण यथेष्ट जेवणे, आपलं जेवण झालं समजा, आपण यथेष्ट जेवणे, उरले ते अन्न वाटणे, परंतु वाया दवडणे हा धर्म नव्हे श्रीराम. तैसे ज्ञाने तृप्त व्हावे, तेची ज्ञान जनास सांगावे, तरतेनं बुडवणे दावे, बुडते असे श्रीराम. ज्याला पोहणं येतं ना त्यांनी बुडणाऱ्याला बुडवू द्यायचं नाही, त्याला वर काढायचं. त्याला पोहणं शिकवायचं एकतं किंवा आपण स्वतः वर काढायचं. ही सगळी बुडणारी यंद बुडते हे जन न देखावे डोळा, म्हणून येतो कळवळा तुकोबा म्हणतात ना. त्याप्रमाणे वाल्मिकी विचार करतात. ते रामाम निखांत झालं, आता हे पुढे प्रचार कोण करील आणि असं चिंतनच करतात. आहे छान प्रसंग आहे वाल्मिकी रामायणामध्ये, स्वतः वाल्मिकींनी लिहिला आहे. ह्या चिंतनात आहे कोणत्या, ह्याचा आता प्रचार कोण करील. आता हा प्रसंग जेव्हा घडतो आहे, मधला सगळा इतिहास आपण नाही बोलतो आहे, आपल्याला फक्त एका वाक्यात बोलतो की या मधल्या काळामध्ये वाल्मिकी ऋषी रामकथेचं द्रष्टेपण त्यांचं होत असताना, ते लिखाण करीत असताना, ह्याच काळात जानकी देवींचा परित्याग होऊन त्या वाल्मिकींना मिळाल्या. त्यांच्याच आश्रमात त्या आल्या. त्यांच्या पोटी कुशलवांचा जन्मही झाला. कुशलव 13-14 वर्षांची झाली आहे, कारण वाल्मिकी रामायणाला बराच वेळ लागला चिंतनाला. तितक्या वेळात लवकुशांचा जन्म होऊन जानकी देवींनी वाल्मिकी ऋषींच्याच आश्रमात, जो तमसा नदीच्या काठावर, ब्रह्मावर्त हे नाव आहे, ब्रह्मावर्त हे नाव आहे, त्या ठिकाणी आजही वाल्मिकींचा आश्रम पाहायला मिळतो. आपण जर उत्तर प्रदेशात कधी गेला तर या आश्रमाला बिठूर, गावाला बिठूर असं म्हणतात. तिथेच कुशलवांचा जन्म आहे आणि त्या आश्रमात वाल्मिकी ऋषी बसले आहेत ध्यानाला वृक्षाखाली. परमात्म्या कोणाला सांगू. चिंतन हे सुरू आहे की पुढच्या पिढीला, पुढच्या लोकांना, पुढच्या युगामध्ये कथा ही जाण्यासाठी. त्रेतायुगातली गोष्ट आहे, पुढे द्वापर आहे, कली आहे. ही कथा पुढे जाण्यासाठी, कारण ब्रह्मदेवाचा आशीर्वाद आहे की जोपर्यंत नद्या आहेत, जोपर्यंत पृथ्वी आहे, तोपर्यंत ती कथा राहील. मग पुढे जाईल कशी, कोणाला सांगू. असं चिंतनाला बसले, ईश्वराला चिंतन केलं. ते चिंतनरूप ईश्वराचं चिंतन, त्याच्यापर्यंत प्रार्थना पोहोचली. आणि इतक्यामध्ये ते ध्यानालाच बसले असताना त्यांच्या जवळ चरणस्पर्श करायला नित्याप्रमाणे लवकुश आले असं म्हणतात. इत्थम चिंतनमानस्य, असे चिंतन करत असताना अस्य चिंतनमानस्य भगवान वाल्मिकी ऋषी हे आग्रहितम तत्पादो मुनिर्वेशो कुशी लवो, असा श्लोक त्यांनी लिहिला आहे की ते बसले. तस्य चिंतनमानस्य, असं चिंतन करत असताना त्यांना नमस्कार करायला नित्याप्रमाणे प्रातःकाळी लवकुश आले आणि डोळे उघडले. मनात विचार सुरू आहे की कोणाला शिकव. लवकुश वंदन करतात आहे, यांना शिकवायचं का देवा. ठीक आहे, बसा बाळांनो. बसले. काय गुरुवर, काय आज्ञा आहे. त्यांनी सांगितलं तुम्हाला मी आजपासून काही शिकवणार आहे. अतिशय अतिशय सात्विक, एक पाठी, रामांचेच पुत्र आहेत, अतिशय सदाचारी, अतिशय मर्मज्ञ, संगीतज्ञ, उत्तम गाणारे, असं त्यांचं वर्णन आहे. उत्तम गायक होते लवकुश बरं का. सगळ्या सद्गुणांनी संपन्न असे सत्पुत्र आहेत रामांचे. वाल्मिकींचे शिष्य आहेत, बसा बाळांनो. आणि वाल्मिकी ऋषींनी स्वतः पूर्ण रामकथा लवकुशांना पुढे शिकवली. आणि त्यांना मग आदेश केला, जे आमच्या गदिमांनी वाल्मिकी राम, त्यांनी जे गीत रामायण लिहिलं त्यातल्या अखेरच्या पदाची रचना केली. गा बाळांनो श्रीरामायण, रघुरायाच्या नगरी जाऊन गा बाळांनो श्रीरामायण. पण त्याआधी सरावासाठी म्हणून ते आश्रमातच गायचे. अनेक ऋषीमुनी यायचे, ऋषीमुनी तल्लीन व्हायचे, डोलायचे. बरं, शब्दांची ताकद जेवढी तितकी यांच्या गायनाची. शब्द खूप चांगले असूनही गायक चांगला नसेल तर प्रतिभा नीट कळत नाही श्रोत्यांना. पण गायन असं असावं की शब्द म्हटला की अर्थ कळला पाहिजे. त्यातही उत्तम गाणारे, सगळे रस अलंकार व्युत्पत्तीसह गाणारे आणि स्वरांच्या सगळ्या ज्ञानांसह रागराणींसह ते गायला लागले. ऋषी डोलायचे
अनेक आश्रम करता करता ऋषींनी त्यांना उपहार द्यावे. वाल्मिकींनी विचारावं, कसे गातात माझे बाळ, कसे गातात. त्यांचे सगळे सहकारी असायचे ऋषीवर आजूबाजूच्या आश्रमातले. त्यांनी विचारावं एकांतात, माझी बाळं कसे गातात रामकथा. फार उत्तम. जसं काय डोळ्यासमोर सगळं चित्र, रामांचं चरित्र. यातल्या अनेक ऋषींनी राम पाहिले आहेत. प्रभू रामचंद्र वनवासात जेव्हा गेले, यापैकी अनेक ऋषींच्या आश्रमात गेलेले आहेत, पाहिलेलं आहे. खूप छान गातात बाळं. आणि त्यांनी म्हणता म्हणता पूर्ण रामचरित्राचे प्रसंग आमच्या डोळ्यासमोर येतात. बाष्पपूर्व्या कुलेक्षणम असं वर्णन वाल्मिकींनी केलं आहे. डोळ्यात अश्रू जमा होतात. बाष्पपूर्या कुलेक्षणम, डोळ्यामध्ये अश्रू येतात. प्रसंग डोळ्यासमोर उभा राहतो. अगदी सुंदर कथा करतात, छान गायन करतात तुमचे शिष्य. वा, छान. एकदा कुशलवांना गाताना पुढे प्रभू रामचंद्रांनी अयोध्येच्या रस्त्यावर पाहिले. चौकशी केली आपल्या प्रधान मंडळांकडून की कोण आहेत बाळ, हे ओळखलं नाही आपले पुत्र आहेत म्हणून. आणि मग त्यांना आपल्या दरबारात पाचारण केलं. प्रभू रामचंद्रांचा दरबार भरला असताना त्या ठिकाणी मग पुढे कुशलवांना, मग पहिलं पद जे आहे गदिमांचं ते कुशलव रामायण गाते वगैरे, ते तिथून प्रसंग सुरू होतात. पण कुठे जाऊन ही कथा गाण्याच्या आधी वाल्मिकींनी त्यांना सांगितलं की तुम्ही प्रभू रामांसमोर आता गाणार आहात, अयोध्येत गाणार आहात. पण मी तुम्हाला काही गोष्टी समजावून सांगतो. हे वाल्मिकींचं चरित्र आहे बरं का. पुढच्या आपण चरित्ररूपच ऐकतोय. आपल्याला फक्त रामायण पूर्ण बोलायचं नाही आहे, त्यासाठी अन्यत्र वेळेला आपण कधी ऐकू. पण ज्या ज्या ठिकाणी वाल्मिकींच्या जीवनात रामांचा संदर्भ आहे, पुढच्या काळात प्रभू रामचंद्र 14 वर्षांच्या वनवासा करतात. पितृआज्ञा ग्रहण करून जेव्हा बाहेर पडले, ते अनेक ऋषींच्या आश्रमात जे गेले दंडकारण्यामध्ये पंचवटीत जाण्यापूर्वी, त्यात वाल्मिकी ऋषींच्या आश्रमात थांबल्याचा उल्लेख आहे वाल्मिकांना, त्यांनीच लिहिला. अनेक ठिकाणी वाल्मिकींचा उल्लेख आहे. पण अगदी सुरुवातीला कुशलव रामांसमोर चरित्र गायन करण्याआधी आता ते जाणार, तज्ज्ञ झाले. संपूर्ण गीत रामायण नव्हे, आजचा गीत रामायण, पण ते वाल्मिकी रामायण 24,000 श्लोकांचं. रामकथा किती आहे? 24,000 श्लोकांची. आणि 100 उपाख्यान आहेत. उपाख्यान शतंचैव असं त्यांनी स्वतः वर्णनात केलेलं आहे. इतकं सगळं त्याला सांगितलं. आणि फक्त बाळांना फक्त एकच गोष्ट कराल तुम्ही, मी 2-3 गोष्टी तुम्हाला समजावून सांगतो, इतक्या जरूर पाळा. तुम्ही अयोध्येत जात आहात, त्यामुळं कुणाच्याही घरी कधी जेवू नका, राहायला जाऊ नका. फक्त कंदमुळं खाऊन तिथे सुद्धा राहा. आजूबाजूच्या कुठं कंदमुळं असतील ती घ्या, किंवा ही पहिली गोष्ट. त्यानंतर कधीही कोणाकडून दान किंवा दक्षिणा उपहार घेऊ नका, ते कधीही घेऊ नका. आणि सर्वात महत्त्वाची आणि तिसरी गोष्ट म्हणून, तुम्हाला जर कोणी विचारलं की तुम्ही कोणाचे पुत्र आहात, तर हे सांगू नका. त्यांनाही अजून माहिती नाही. जानकीला माहिती आहे, वाल्मिकींना माहिती आहे, रामांनाही माहीत नाही. पुत्र गाती चरितपित्याचे, ज्योतीने तेजाची आरती असं वाल्मिकी लिहिलं, त्यांना माहीत नाही. त्यामुळे कुणालाही तुम्ही कुणाचे पुत्र आहेत जानकीचंही नाव सांगू नका. तुम्हाला स्वतःला आम्ही वाल्मिकींचे शिष्य आहोत अशी ओळख करून द्या. आणि त्याबरोबर तुम्ही उत्तम गाता, गायनाचे मर्मज्ञ आहात. पण तरी देखील तुम्हाला मी 2 वनस्पती देतो. आमचे सगळे ऋषीमुनीनं वनस्पतीशास्त्राचे, निसर्गाचे फार प्रेमी होते. नुसते प्रेमी नाही, सर्वांचं ज्ञान त्यांना होतं, त्रिकालज्ञ असायचे. त्यांनी लवकुशांना जवळ बोलावून वाल्मिकींनी 2 वनस्पती दिल्या. सगळं ज्ञान असायचं. आमच्या रामराज स्वामींना सगळं ज्ञान होतं. बाग निरूपण नावाचं एक प्रकरण आहे, स्फुटक प्रकरणामध्ये सगळ्या वनस्पतींची माहिती असलेलं प्रकरण आहे. कोणत्या वनस्पतीचं काय मूल्य आहे, त्यात कोणता गुण आहे, कशाने कोणती व्याधी जाते, ते ज्ञान वाल्मिकींनाही आहे. म्हणून वाल्मिकी ऋषींनी कुशलवांना 4थी गोष्ट सांगितली, बाळांनो या 2 वनस्पती ठेवा. यातली समजा असं वाटलं गाताना की आपला स्वर चुकतोय, विस्वर होतोय, विस्वर होऊन गाऊ नका. म्हणजे भावनाभंग होतो, लोकांच्या श्रवणातला विक्षेप येत होतो. त्यामुळे जर का तुमचा विस्वर झाला तर ही वनस्पती पटकन जिभेवर ठेवा, विस्वर जाईल. खरंच अशा वनस्पती असतील का हो? नक्की असतील. ही श्रद्धा ठेवावी. ज्या अर्थी महर्षी वाल्मिकींनी रामायणात लिहिलेलं आहे आणि कुशलवांना ती वनस्पती दिलेली आहे, त्यांनी ती जवळ ठेवलेली आहे, घेतली की नाही याचं वर्णन नाही आहे.
पण विस्फर होऊ नये म्हणून वनस्पती काय दिल्या? एक. आणि बाळांनो, कधी जर फार भूक लागली, कंदमुळं जवळ नाही आहेत, तरी दुसरी वनस्पती पटकन जिभेवर ठेवा, तुमची भूक चालली जाईल. अशाही वनस्पती असतात. या 4 गोष्टींनी त्यांना शिकवण देऊन मग पाठवलं आहे. आणि वाल्मिकींच्या या रामायणाचं भाषांतर आमच्या गदिमांनी फार छान केलं. नका मागुरे, पहा, कोणाला दान दक्षिणा मागू नका, याच्यावरती गदिमांनी किती छान काव्य केलं. नका मागुरे दान दक्षिणा, नको नको धनवा दान दक्षिणा, काय धनाचे मूल्य मुनिजना, अवघ्या आशा रामार्पण. ते आम्हाला नको आहे. नका मागुरे धना कांचना, आठवलं पुन्हा, नका मागुरे धना कांचना, नको दानरे नको दक्षिणा, काय धनाचे मूल्य मुनिजना, अवघ्या आशा श्रीरामार्पण. हे जे गदिमांनी लिहिलं आहे ना, अगदी तंतोतंत श्लोकाचं भाषांतर आहे. गदिमांचं एक वैभव आहे. वाल्मिकी ऋषींनी जे लिहिलं त्यांच्या चरित्रामध्ये रामकथा लिहिणं एवढंच त्यांचं कार्य आहे. त्यावरती हुबेहूब अर्थ न बदलू देता जे लिहिले ते गदिमा आहेत बाबा. त्यांना आधुनिक वाल्मिकी म्हणून तर म्हणतात. आणि हेही सांगितलं की कुणी म्हटलं तुम्ही कोण सांगा की मी वाल्मिकींचे शिष्य आहोत. तसे पण कडवे आहेच होते. आणि ह्यानंतर मग कुश आणि लव प्रभू रामचंद्रांकडे गेले. अयोध्येच्या दरबारात त्यांचं गाणं सुरू झालं. अगदी रघुवंशापासून सुरू केलं. अयोध्या मनोनिर्मित नगरी, इथून रामकथेचा गदिमांचा प्रारंभ आहे. वाल्मिकींच्या रामकथेचा प्रारंभ तिथूनच आहे. हे प्रत्यक्ष रामकथेचं वर्णन तिथूनच आहे. अयोध्या नामनगरी तत्राशित जनविश्रुताः मनुना मानवेंद्रेण या पुरी निर्मिता स्वया, असं वर्णन वाल्मिकी रामायणाच्या श्लोकामध्ये आहे की अयोध्या ही नगरी कोणती होती? मनुना मानवेंद्रेण, राजा मनु, पहिला म्हणजे स्वयंभू मनु, राजा मनुनी निर्माण केलेली नगरी ती अयोध्या नगरी आहे. फार प्राचीन पुरातन नगरी आहे होती. आणि यामध्ये अनेक 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 पराक्रमी त्या पदामध्ये पुष्कळ वर्णन आहे. रघुवंशातल्या अनेक राजांनी कसे कसे पराक्रम केले, राजा दशरथापर्यंत येऊन ते थांबतं, असं सगळं वर्णन या पहिल्या पदामध्ये आहे. रामांचं नाही, कारण हे पहिल्या ह्याच्यात मग पुढे दशरथा हे पायसदान वगैरे वगैरे कथा पुढे जाते. ही सगळी कथा गदिमांनी जी लिहिली होते अगदी हुबेहूब वाल्मिकी रामायणाच्या प्रत्येक श्लोकावर अनुवाद करत करत लिहित गेले. वाल्मिकी रामायणाचा सगळा एकंदर रचनेचा श्रेयच म्हणा वाल्मिकींची रचना आहे. पण हे ईश्वराच्या योजनेप्रमाणे संपूर्ण कथा तयार झाली आणि ती ब्रह्मदेवाच्या आशीर्वादाप्रमाणे यावत चंद्र दिवाकरौ या पृथ्वीवरती एक आधार बीज रूपाने झाला. प्रभू रामांचं चरित्र लिहिण्याची प्रेरणा वाल्मिकींना जी झाली त्याचं वर्णन त्यांनी केलं. वाल्मिकी रामायणातला श्लोक आहे, कल्याणानां निधानं कलिमलमथनं पावनं पावनानां पाथेयं यन्मुक्षोः सपदि परपद प्राप्तये प्रस्थितस्य विश्रामस्थानमेकं कविवरचसां जीवनं सज्जनानां बीजं धर्मद्रुमस्य प्रभवतु भवतां भूतये रामना. संपूर्ण धर्मवृक्ष, बीजन धर्मद्रुम म्हणजे वृक्ष. संपूर्ण धर्मवृक्षाचं मूळ काय आहे? बीजन धर्मद्रुमस्य प्रभवतु भवतां भूतये राम नाम, राम नाम. आणि म्हणून वाल्मिकी रामायणामध्ये एक श्लोक आहे तेवढा म्हणतो. आणि एक चरित्रात्मक म्हणण्यापेक्षा चरित्र तर जन्माचं एवढंच होतं, पण वाल्मिकींच्या जीवनामध्ये त्यांनी रामकथा लिहिली ईश्वराच्या प्रेरणेने, ब्रह्मदेवांच्या आशीर्वादाने. हीच त्यांचं खरं चरित्र आहे आणि ती अजूनही सुरू आहे. सर्व इतर रामायणांना वाल्मिकी रामायणाचा आधार आहे. म्हणून रामकथा इतरांनी लिहिलेल्या त्याही सत्यच आहेत, त्या ह्याच्या आधारे लिहिल्या आहे. पण सर्वांनी पुढच्या काळामध्ये अगदी आधुनिक साहित्यिकांपर्यंत ज्यांना काही रामकथा लिहायची असेल वाल्मिकी रामायणाचा आधार घ्यावाच लागतो. कारण वाल्मिकी रामायण हे पहिलं रामायण आहे, ते आद्य रामायण आहे, आद्य रामकथा आहे. प्रभू रामचंद्र विराजमान असताना. आणि दुसरी गोष्ट ते ज्यांनी लिहिलं वाल्मिकींनी, काव्यात्मक आहे, काव्य आहे, म्हणून ते आदि कवी, आद्य कवी आहे.
आद्य कवी वाल्मिकी ऋषी त्यामुळे म्हटले गेले आणि त्यामुळे श्रोते हो, आपण काही वेळपर्यंत याचं चिंतन करण्याचा आज प्रयत्न केला. चरित्र हेच त्यांचं, एवढं हेच त्यांचं चरित्र आहे. वाल्मिकींचं चरित्र म्हणजे वाल्मिकी रामायण. बाकी ऋषींचं जसं चरित्र असतं, आचरणनिष्ठा, द्रष्टेपण, अखंड ईश्वर सान्निध्य, ईश्वराची कृपा, ईश्वराचं अखंड स्मरण, स्मृती, या सगळ्या गोष्टी सगळ्या ऋषींच्या जीवनात आहेतच. पण प्रत्येक ऋषी, जसं भृगूंचं वैशिष्ट्य वेगळं आहे, शुकदेवांचं वेगळं आहे, व्यासांचं वेगळं आहे, पण एक योगायोग विलक्षण आहे. सर्वांना माहिती असलेली गोष्ट आहे, नवीन नाही बोलत. रामकथा असो, कृष्णकथा असो, दोन्हीमध्ये ज्या दोन महान ऋषींनी, आचार्यांनी रचना केल्या, जसं रामायणाची पहिली निर्मिती, पहिलं रामायण, आद्य रामायण, आदि रामायण हे वाल्मिकींनी लिहिलं, तसं श्रीमद भागवत व्यासांनी लिहिलं. आणि काय योगायोगा, ईश्वराची योजना पहा. या दोनही ऋषींना, आचार्यांना प्रेरणा ही नारदांचीच आहे. देवर्षी नारद नुसते कळीचे नारद नाही आहे. ते ज्या ठिकाणी जातात, पुढच्या काळात काहीतरी लोककल्याणाची रीत घडते, लोककल्याणाची रीत घडते. आणि त्यामुळे नारदांनी दोन्ही केलेलं आहे. वाल्मिकी रामायणामध्ये रामनामाचं काय महत्त्व आहे, पुढच्या युगात जी जी युग पुढे येणार आहेत, द्वापार युग, कलियुग इत्यादी, आणि विशेषतः कलीमध्ये रामनामाचं अपार महत्त्व आहे, रामकथेचं अपार महत्त्व आहे. आणि म्हणून कथा श्रवण करत जाव्या. मगाशी सुरुवातीला जो आपण श्लोक म्हटला ना, की महात्मनांच्या चरितम श्रोतव्यम नित्यमेवच, या श्लोकाने आपण प्रारंभ केला होता. महाभारतातला श्लोक आहे. इतिहास पुराणानी आख्यानानी यानीच महात्मनांच्या चरितम श्रोतव्यम नित्यमेवच, नेहमी ऐकत जावे. त्यातून आपल्याला अनेक प्रेरणा होतात. वाल्मिकी रामायणामध्ये, महात्म्यामध्ये नारदांच्या मुखामध्ये एक श्लोक आहे, तेवढा म्हणतो आणि थांबतो. मग राम नामैव नामैव, सुंदर श्लोक आहे, पाठ करण्यासारखा आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी पाठ करावा. नारदांच्या तोंडी हा श्लोक वाल्मिकी रामायणाच्या महात्म्य सांगताना लिहिला, व्यासांनी लिहिला आहे. ते स्कंद पुराणामध्ये रामायण महात्म्य आहे रामायणाचं. राम नामैव नामैव दोनदा म्हटलंय. म्हणजे रामाचं नाव हेच मम जीवनम, राम नामैव 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 मम जीवनम, तीनदा नामैव नाम एव नामैव नामैव, तीनदा. निश्चयासाठी द्विरुक्ती आहे, पण अंतःकरणाला पटवून देण्यासाठी तीनदा वापरतात. सत्य करण्यासाठी जेव्हा तिधा असतं तेव्हा ते सत्य असतं असं म्हणतात. ओम शांती 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 तीनदा म्हणतो ना आपण. जेव्हा त्रिधा असतं ते सत्य असतं, ते मिथ्या कधी होत नाही. म्हणून राम नामैव 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 मम जीवनम, कलौ नास्त्यैव 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 गतिही अन्यथा, असा नारदांच्या तोंडी श्लोक आहे. की पुढे त्यांना माहिती आहे की आता हे त्रेतायुग आहे, पुढे द्वापर येईल, मग कलियुग येईल. कलियुगामधली एकंदर आचरण, कारण कलियुग हा अधर्म सहाय्यक आहे असं भागवतात वर्णन आहे. अधर्म खूप प्रबळ होणार आहे, धर्माचा हळूहळू वृत्तिक्षय होणार आहे, नाहीसा नाही होणार. आणि त्यामुळे अधर्म सहाय्यक कली असलेल्या काळामध्ये सर्वात महत्त्वाचं साधन कलौ नास्त्यैव नास्त्यैव नास्त्यैव, पुन्हा तीनदा त्रिधा, कलौ नास्त्यैव 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 गतिही अन्यथा, रामनामाशिवाय कलियुगात पर्याय नाही. मग रामनाम आमच्या मुखात यायचं असेल, त्याचं महत्त्व कळायचं असेल, जे महर्षींनी सांगितलं, वाल्मिकींनी, जे समर्थांनी सांगितलं, सर्व संतांनी सांगितलं, ते जर कळायचं असेल तर आधी कथा ऐकायला पाहिजे. म्हणून कथा ज्याने लिहिली त्याचं चरित्र ऐकायला पाहिजे. असा ओघ आहे. रामनाम पवित्र आहे, सर्व पापांचा नाश करतं. मग रामनामाची श्रद्धा वाढण्याकरता, ते आम्हाला घेण्याची प्रेरणा होण्याकरता, खूप आम्ही घ्यावं अशी इच्छा होण्यासाठी आपल्याला रामकथा ऐकाव्या लागतील. मग त्या ज्यांनी लिहिल्या त्यांच्याकडून ऐकाव्या लागतील. मग ज्यांनी त्या लिहिल्या त्यांचं चरित्र वाचावं. वाल्मिक, रामकथा, रामनाम, असा हा ओघ आहे. आणि हा ओघ हाच कलियुगामध्ये सर्वांच्या उद्धाराचं कारण होणार आहे. म्हणून हे संक्षिप्त चरित्र जे आपल्यासमोर काही वेळात मी मांडण्याचा प्रयत्न केला, अभ्यास 2-4-5 ग्रंथांचा करून किंवा श्रवण करून नाही, अधिकारी व्यक्तींकडून श्रवण झाल्यावरून त्या श्रवणाच्या द्वारा काही चिंतन वाल्मिकी ऋषींच्या चरित्राविषयीच करण्याचा प्रयत्न केला आहे. इच्छा अशी आहे की हे चिंतन ऐकल्यानंतर ज्यांना असं
प्रेरणा व्हावी की त्यांनी मुळातलं वाल्मिकी रामायण जरूर एकदा वाचावं. गोस्वामींचं रामचरितमानससुद्धा एकदा पूर्ण वाचावं. आहे ना आपल्याजवळ वेळ आता, वाचावं. जीवनात येऊन अशा काही गोष्टी जर आपण केल्या नाही तर रामदास स्वामी म्हणतात, जन्मा आलियाचे फळ, दासबोधातली ओवी आहे, जन्मा आलियाचे फळ काही करावे सफळ, ऐसे न करता केवळ भूमिभार होय श्रीराम. नुसतं आलं जमिनीला भार झालो असं आपण निदान ही प्रवचन मालिकाच करणार आहोत. आपण ही श्रवण करणारे श्रोते या गटातले नाही. आपण सगळे सदाचारी आहात, भक्ती आहे आपल्या अंतःकरणात, ईश्वर मानणारे आहात. त्यामुळे आपण हे जरूर कराल. आधीच आपण कोली केला असेल, वाल्मिकी रामायण वाचलं असेल, गोस्वामींचं तुलसी रामायण वाचलं असेल, सर्वांना वंदन करतो की आपण ते वाचलं आहे. पुन्हा पुन्हा परिशीलन करावं. पुन्हा पुन्हा परिशीलन केलं, वाचत गेलं की दृढीकरण होतं, पुन्हा आठवत जातं आणि फावल्या वेळात प्रवासात त्यामध्ये रामचिंतन, रामकथा श्रवण मनन करत राहावं. हे आपल्या स्वार्थासाठी आहे. दासबोधात रामदास स्वामी एका ठिकाणी म्हणाले, आपुल्या सुखस्वार्था, आपुल्या सुखस्वार्था केलीच करावी हरिकथा, हरिकथे लीन सर्वथा राहो नये श्रीराम. हरिकथा याच्या अंतर्गत जे हरिरूप झाले, ज्यांच्या अंतःकरणात हरी कायम वसला आहे, जया अंतरी भगवंत अचल बोला निवांत, समर्थाने वर्णन केलं आहे संतांचं वर्णन करताना. मग तो स्वभाव आहे जे बोलतो ते ब्रह्मनिरूपण श्रीराम. वाल्मिकींच्या अंतःकरणात ब्रह्मदेवांच्या आज्ञेने आणि नारदांच्या प्रेरणेने राम प्रगट आहेत. म्हणजे स्वभाव आहे जे बोलतं. म्हणून पूर्ण वाल्मिकी रामायण ही वाल्मिकींची रचना ब्रह्मनिरूपण आहे. हो, व्यासांचं अध्यात्म रामायण ब्रह्मनिरूपण आहे, दासबोध ब्रह्मनिरूपण आहे, ज्ञानेश्वरी ब्रह्मनिरूपण आहे, एकनाथी भागवत ब्रह्मनिरूपण आहे, रामचरितमानस ब्रह्मनिरूपण आहे. त्यामुळं ह्याच्यामध्ये चिंतने तद्रूपता याप्रमाणे यात आपण राहावं. श्रोते हो, वाल्मिकी ऋषींचं चरित्र आज आपण जेवढं ऐकलं एवढंच आहे असं नाही म्हणणार नाही. अजून उपलब्ध असेल ते घ्यावं. पण कुठल्या तरी प्रकाराने येन केन प्रकारेनं चरित्र आणि मला रामकथा वाल्मिकींची मुळातली वाचायची प्रेरणा व्हावी अशी ईश्वराला सद्गुरूंना प्रार्थना करावी. त्याला सद्गुरूंनी ईश्वरांनी तथास्तु म्हणावं ही त्यांच्या चरणी नम्रपणे प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.